परभणीत आंबेडकर अनुयायांकडून गेल्या 24 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणामध्ये खरं तर आंदोलन करण्यात येते। लाक्षणिक पद्धतीचा खरं तर हा आंदोलन आहे आणि या आंदोलनाला आजपासून आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात हे आजपासून या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नेमकं हे आंदोलन जे सुरू होतं त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि सचिन खरात यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। स्वतः सचिन खरात आपल्यासोबत आहेत। खरात साहेब, न्यायिक चौकशी लागली आहे, मग आता काय मागणी आहे? या आंदोलनाचं स्वरूप काय आहे? न्यायिक चौकशी लागली तुम्ही म्हणता सर, त्याचा आम्ही नक्कीच आदर करतो, परंतु न्यायिक चौकशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायिक चौकशी लागलेली आहे। मुळात त्याच प्रकरणामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन झालं त्यावेळी वत्सला मानवतेंना रिंगण करून पोलिसांनी स्पष्टपणे मारलंय, सोशल मीडियात दिसत आहे। एका म्हणजे 1.5 महिन्याच्या डिलिव्हरी झालेल्या 6व्या महिन्याच्या डिलिव्हरी झालेल्या बाईला घरात घुसून दरवाजा तोडून मारलेला आहे। भीमसैनिकांना खोटे जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे माघार घेतले पाहिजेत ना। आणि ह्यांना ज्यांनी गरोदर जी 1.5 महिन्याची बाई होती, डिलिव्हरी झालेली बाई आणि वत्सला मानवते किंवा सोमनाथ सूर्यवंशी कुटुंब, ह्यांच्या ज्या तक्रार आहेत ह्या तक्रार पोलिसांनी घेतल्या पाहिजे ना। आणि ज्यांनी कोणी मारहाण केली यांना त्यांची सुद्धा डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे। मुळात माननीय मुख्यमंत्री साहेब, मी आपणास मागणी करतोय की आंबेडकरी समाज गेले 24 दिवस इथं आंदोलन करतो कलेक्टर ऑफिस समोर, साधा आपण बघितलं सुद्धा नाही। म्हणजे दलिताचा जीव गेल्यानंतर तुम्हाला काय वाटत नाही का मुख्यमंत्री साहेब? हा प्रश्न आहे मला तुम्हाला। मुख्यमंत्री साहेब, संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे। संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप आहे आंबेडकरी समाजाचा, आणि आंबेडकरी मुलगा एक मृत्यू पावलेला आहे तरी सुद्धा आपण साधी भेट सुद्धा दिलेली नाही। उलट काही कार्यकर्ते आता समजतं आणि चला भेटायला चला, का आम्ही भेटायला येऊ? तुम्ही भेटायला यायला पाहिजे ना। न्यायालयीन कस्टडीमध्ये जीव गेलेला आहे, सोपी गोष्ट आहे काही? आज काय परिस्थिती आंबेडकरी समाजात चाललेली आहे आणि आमचं स्पष्ट मागणी आहे मुख्यमंत्री साहेब, लवकरात लवकर तुम्ही भेट द्या येऊन आणि तुम्ही सांत्वन करा आणि तुम्ही मागण्या इथे येऊन सांगा आंबेडकरी समाजाला की कोणत्या कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, एवढीच आपणास विनंती करतो। मुख्यमंत्री म्हणतात चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर जे दोषी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा इतर कोणी असतील, योग्य कारवाई होईल, मात्र चौकशी होऊ द्या। मग चौकशीपर्यंत थांबणार नाहीत का तुम्ही? नाही ना, चौकशीचा मी आदरच करतो, सांगितलं ना। मुळात प्रश्न आहे की सोमनाथ सूर्यवंशी, वत्सला मानवते आणि हे वाटुरे जी कुटुंब आहे, या 3 कुटुंबाच्या साध्या एफआयआर सुद्धा दाखल तुम्ही करून घेत नाही की आम्हाला मारलेला आहे, एफआयआर दाखल करून घ्या। आमच्या मुलाला मारलेला आहे, आमच्या सुनेला मारलेला आहे, तो एफआयआर दाखल काय? तो न्यायालयीन कस्टडीचा भाग, न्यायालयीन चौकशीचा भागच नाही ना तो। ती तक्रार दाखल करून घ्या ना। आणि जे भीमसैनिक यामध्ये नाहीत, या आंदोलनामध्येच सुशिक्षित, त्यांचे गुन्हे वापस घ्या। आणि ज्या पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान तोडफोड केली गाड्यांची दलित वस्त्यामध्ये जाऊन आणि घरांची तोडफोड केली, त्यांची नुकसान भरपाई कोण देणार? त्यांच्या गुन्हे कोण दाखल करणार? ही डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे, ह्याच्या अॅट्रॉसिटी लागली पाहिजे, ह्याच्या मनुष्यवधाचे गुन्हे लागले पाहिजेत। हे कोण करणार? हा मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे। म्हणजे न्यायालयीन चौकशी हा वेगळा भाग आणि तुमची मागणी आहे की दोषी पोलिसांवर आधी गुन्हा दाखल करावा चौकशीच्या आधी। दोषी गुन्हा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी मी काय मागणी केली की त्यांची डिपार्टमेंटल चौकशी करा, त्यांना डिसमिस करा आणि त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा त्यांची। आणि ते दोषी आढळले, जो दोषी आढळेल त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा किंवा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, ही मागणी आमची। आणि ती कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही, कारण सोमनाथ सूर्यवंशी, वत्सला मानवते आणि वाटोरे हे जे कुटुंब आहेत 3, यांच्या सागरी तक्रार सुद्धा दाखल करून घेतली जात नाही। कसं नाही मिळणार मुख्यमंत्री साहेब? हा प्रश्न आहे आम्हाला। 24 दिवस झाले इथं लाक्षणिक पद्धतीने उपोषण आंदोलन सुरू आहे, मग आता तुम्ही आजपासून सहभागी झालात, मग या पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? नक्कीच एकतर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही फॉलो करतो, त्यांचा विचार मानतो। भारतामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे। आम्ही संविधानिकरित्या कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन शांतपणे करत आहोत आणि यापुढे सुद्धा आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत शांतपणे आम्ही येथे मागण्या मान्य होईस्तोवर बसणार आहोत। परभणीतच असणार तुम्ही पुढची? नक्कीच नक्कीच। मी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत माझ्या आंबेडकरी महिलांबरोबर, माझ्या समाजाबरोबर मी नक्कीच इथे बसून शांतपणे आंदोलन करणार आहे। सचिन खरात होते, यांनी स्पष्ट केले की न्यायिक जो चौकशी आहे तो वेगळा भाग आहे, मात्र आंबेडकर अनुयायांवर पोलिसांनी केलेल्या दगडफेक, लाठी हल्ल्यावर खरं तर एफआयआर दाखल करण्यात यावं आणि मुख्यमंत्र्यांनी खरं तर मुंबईला बोलवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी परभणीत यावं अशी मागणी रोखठोक भूमिका या ठिकाणी सचिन खरात यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.